हा, आता उभा झालो तर झाला चुपचाप. चांगला धरून बसलो होतो तर काटे गळत होते बेटा तुला. चला चला घुमू घुमू करायला जाऊ. तेजस, घुमू घुमू करायला जाऊ. चला चला. का चालला हा बाप लेकामध्ये? काही नाही चालला नाही का दादू? का चालेल म्हणा, आमचा सिक्रेट आहे, बापलेकांचा सिक्रेट आहे आमचा. असं नाही सांगत का मला? नाही नाही, आम्ही कशाला सांगायचं की नाही तेजस बाळा? ठीक आहे नका सांगू. अहो कशाला रडत होता तेजस? आता आवाज आला ना तिकडे किचन मध्ये. अरे बेडवर धरून बसलो होतो ना म्हणून रडत होता. मग उभा झालो, उभा होऊन पकडलो तर रडना भाऊच्या काय. हो बाबा, तेजस ना धरून बसाच नको म्हणते, घुमवा म्हणते. आता तेजसला धरून जात होता हॉलमध्ये. अहो आज जाऊ म्हणत होते ना तुम्ही पाळणा बघायसाठी. अरे आज जाऊन म्हटलं पण आज नाही जमत ना माझ्या. का बाबा, 8 दिवस झाले तुम्ही असेच म्हणत आहात. हा, त्या दिवशी तर म्हटलो ना मी जाऊन म्हणून, तर तुझ्या नाही जमला. हो त्या दिवशी ना माझा डोका दुखत होता, बरं नाही वाटत होता मला. आज काऊन नाही जमत आहे तुमच्या? उशिरा जाल थोडा कॅन्टीन मध्ये. गेलो असतो मी उशिरा, पण तो संतोष नाही का, त्याची तब्येत बरी नाही आहे तर तो आज येत नाही आहे, म्हणून आता मला जावं लागत आहे लवकर. नाही तर आज जायचा विचार होता पक्क्यामध्ये. असेच करता तुम्ही. त्या दिवशी तुम्हाला एकट्यांना जा म्हटले तर ऐकले नाही तुम्ही, तू चल म्हणाले. बरोबर आहे ना, तुझी पसंत पाहिजे की नाही. मग घरी आणल्यानंतर पसंत नाही आला म्हणजे मग कधी जाऊन? उद्या जाऊन का? आता माधुरी सांगू नाही शकत मी उद्या जमते की नाही जमत म्हणून. हो म्हणेन ना, मग नाही जमला तर. आता संतोषची तब्येत खराब आहे म्हणते, तो येते की नाही येत उद्या. मग अहो ते संतोष भाऊ आले तर मग तर जमेल ना. हा मग जमणार. का आणली तर तो हातामध्ये धरून ठेवली ना. अहो तुमच्यासाठी आणली होती. दे ना तर मग, हातातच धरून ठेवली आहे ना. आता तेजसला पकडले ना तुम्ही, हॉलमध्ये जातो म्हणत होते ना तेजसला घेऊन. माधुरी तुझ्याकडे आणत होतो मी तेजसला. आता वेळ होत आहे ना, मला जायचं नाही आहे का. आंघोळ वगैरे करायची आहे मला. हो मला माहित आहे ना, मी तुमची मस्करी करत आहे. द्या माझ्याकडे, द्या तेजसला, आणि हा नाश्ता करून घ्या तुम्ही. अरे तर आता आंघोळ करतो म्हणत होतो. हो तर गरम गरम नाश्ता आधी करून घ्या, मग आंघोळ करा. ठीक आहे बाबा, दे. माधुरी, माधुरी. अहो आले आई. बाई तेजसला आण ना, मालिश करून देते म्हटली. हो आणते. अरे ये रे बाबू, ये बेटा ये माझ्याकडे ये. पप्पांना नाश्ता करू दे. पप्पाजी तुम्ही नाश्ता करा, मी मम्मी कडे जातो. बाबूची आता मालिश होईल, आजी बोलवत आहे बाबूला. माधुरी ओला लागत आहे, सुकेला असेल तेजसने. आता आई मालिशच करून देणार आहेत ना. हा घ्या नाश्त्याचा तुम्ही. अरे तर नाश्त्याच्या बेडवर ठेव आणि तेजसला घे आधी, मग मी घेतो नाश्त्याच्या प्लेट. हो ठीक आहे ठेवते. अरे इंदू, तेजसला भेटायला जाऊ म्हणत होते ना तू. जाऊ तर म्हटली, 8 दिवस झाला म्हणत आहे तुम्ही. कधी जाऊ म्हणून. तुम्हालाच वेळ नाही आहे बाबा. तर कर ना तर तयारी मग. आज चालले जाऊ म्हणतो. ओ बाबा, काही समजते की नाही तुम्हाला? आज चालले जाऊ म्हणता. जेव्हा आली हुकी तेव्हा मारली बुकी, असं काम दिसते तुमच्या तर. वा रे वा, आता आपणच म्हणत होती 8 दिवस झाला तर कधी जाऊन माझ्या मागे लागली होती. आता आज म्हणत आहो की कर तयारी, चल जाऊ म्हणत. उलटी माझ्यावर रागवून राहिली. रागवू नाही तर काय, पोरी जावयाच्या घरी जात आहोत आपल्या, असंच जायचं का खाली हाताने? काही नाश्त्या नुसत्याच्या बनवा नाही लागणार का? वीन बाई म्हणतील का आणलं तुझी आईनं, का सांगेल माझी पोरगी? काही समजते की नाही तर माहित नाही तुम्हाला. अरे तर मला का माहित ना, नाश्त्या बिस्त्याच्या घेऊन जावं लागते म्हणून. तर म्हणलं जाताना फळं बिळं घेऊन टाकू. हो फळं वगैरे तर घेऊच म्हणा, पण नाश्त्याचाही करावं लागेल ना. खाली हाताने जायचं आहे का पोरीच्या घरी? ठीक आहे ना, तर मग उद्याला जाऊ. उद्याला जमेल बाबा. मग लावू का फोन? माधुरीला फोन लावतो ना, सांगून ते तू उद्याला येत आहोत म्हणून. नाही फोन नका लावू. काऊन फोन नको लावू म्हणते? उद्या जायचा विचार नाही आहे का? मग आरती तर 8 दिवस झाला माझ्या मागे बोंबलत होती. कधी जाऊन, तेजसची आठवण आली ना कधी जाऊन, आणि आता मी तयार झालो. आता आपण तयार नाही आहे. तसं नाही, उद्यालाच जाऊ, पण मी म्हणतो फोन नका लावू. म्हणजे बिना सांगितल्यानंच जायचं का? हो एकदम सरप्राईज देऊन द्यायचा माधुरीला, एकदम खुश होईल. तिच्या चेहऱ्यावरची ती खुशी पाहायची आहे मला. हो ठीक आहे ना, मग तसंही जमते. हो आज मी नाश्त्याचा वगैरे बनवून टाकते. मी काय म्हणते, माधुरीला ना हरभऱ्याची भाजी खूप आवडते. तिथं शहरामध्ये कुठं मिळते? मिळते नाही तर का, सगळं मिळते शहरामध्ये. पैशाच्या समोर का नाही मिळत? मिळते, घेतल्याने सगळंच मिळते, पण ताजा नाही मिळत ना. वावरातला ताजा माल राहते. हो पण आपल्या वावरातली तर हरभऱ्याची भाजी यायची आहे. हो तेच म्हणत होती, आताच निघालाय ना हरभरा, जास्त 15 दिवस झाला असेल नाही. कोणाच्या वावरातला हरभरा आलाय बाबा खुडायसाठी? अरे इंदू, शांतारामच्या वावरातला हरभरा खुडायला आला असेल. काय म्हणता तुम्ही?
एकाच महिना झाला ना त्याने हरभरा टाकला होता तर. हो का, विचारावं लागते मग जाऊन शांतताईला वावरात गेल्या का तर. जाऊन बघ, नाही गेले असतील तर मग उद्या जायचं नक्की आहे ना? हो हो, उद्या नक्की जाऊ. तुम्ही बघा बाबा, नाही तर मग उद्या कॅन्सल कराल तयारी. नाही उद्या तयारी कॅन्सल नाही करत. ठीक आहे, मग मी बाबराकडे जातो. हो हो, जा तुम्ही वावरात, मी जाऊन बघते शांतताईच्या इथं. चल ना तर ताई, झाले ना कामं तुझे? झाले हो कामं. आता 5 मिनिट तर थांब, बसू दे थोडासे. हा काम झाला नाही का दुसरा काम झाला नाही का तिसरा काम. सकाळपासून माणसाच्या मागे कामच राहते. थांब बाबा, आता 5 मिनिट बसू दे, जाऊन मग. हे बांधाईमध्ये वापेला तर भानगडच आहे, कचराच होऊन जाते. हो ताई, कचरा खूप झालाय. वाढला काढून टाकून कचरा काढला तर चांगला होते. निघेल का फुलता कचरा? पाणी नाही टाकावं लागेल का? पाणी तर टाकावं लागेल ताई, एक गगरा तरी. कारण का परवाच्या दिवशी आपण पाणी टाकला होता. आणले का गगरा मग? हो ताई, आणलं ना मी, एक धरून घेतो नाही का. चल ना कोणता गगरा, तर तिकडे मागेच आहे. हो चल ताई. शांतताई ये ना इंदू, ये इकडे, मागे आहे. अरे कोणताही आली आहे ना. कुठे चालल्या का शांतताई? हो, वाफ्यावरती जातो म्हणत होती. कचरा झाला आहे वाफ्यामध्ये तर काढायला नाही का. आता आज घरी आहे तर म्हटली चालली जाते, वाफ्यातला कचरा काढून घेते म्हटली. कुंताला म्हटली होती जाशील तर येशील घराकडूनच, म्हणून आली कुंता इकडे. आता जात होतो आम्ही. असं का, वाफ्यावरती चालल्या नाही? का म्हणता इंदू, काही काम आहे का? वाफ्यातला कचरा काढणे काही जरुरी नाही आहे. ये ना, बस ना. नाही शांतताई, बसत वगैरे नाही मी ना. उद्या माधुरीच्या गावी चालले. अरे वा, नातवाला भेटायला चालली का? हो, आठवण आली ना. आता म्हणत होती यांना 8 दिवस झाला यांच्या मागे लागली, तर हे म्हणतात आज जाऊ म्हणतात. मी म्हटली आज नाही जमत. खाली हाताने जाईन का शांतताई? काही नाश्ता विस्त्याचा बनवा तर लागेल ना बाबा. नाश्त्याचा धरूनच जावं लागेल ना. तेच तर माणसांना का समजते. म्हणत होते फळं बिळं घेऊन टाकू जाताना. नाही म्हटलं, फळं तर घेऊच, पण घरून नाश्ता करून पकडते म्हटले. असं तर नाश्त्याचा करू लागा म्हणून बोलवायला आली का? किती नेत आहे? थोडासाच तर नेत असशील ना? हो, थोडासा नाही तर का, नाश्त्याचा करू लागा म्हणून बोलवायला नाही आली शांतताई. मी ना दुसऱ्याच कामासाठी आली. हो तर सांग ना, तर कोणत्या कामासाठी आली? तर माधुरीला ना हरभऱ्याची भाजी खूप आवडते. आमच्या बांधीतला हरभरा तर आता निघाला आहे, तर काही जमत नाही तोडायला वगैरे. हो, 15 दिवसाचा कुठं हरभरा तोडायला जमेल का? आता आमच्या इथे हे म्हणाले की शांतारामच्या वावरातला हरभरा आला आहे चांगला, तर म्हटले विचारून पाहते बाबा. हो, आला वगैरे आहे म्हणा, मी आणीन म्हणत होती तोडून. घरच्यासाठी नाही पाहिजे, माधुरीकडे जात आहे ना, तर नेईन म्हटली तिच्यासाठी. इंदू, मग आता वावरात जावं लागेल. हो, वावरात जावं लागेल नाही तर का. पण आता तुम्ही तर वाप्यावरती चालले ना. उद्या होईल काढून कचरा. आता तू जाते म्हणते ना माधुरीच्या गावी, चालले जाऊ मग. आणून टाकू भाजी हरभऱ्याची तोडून. कोणता कशी करते येते का तू पण? आता चल म्हणशील ताई तर येईन, मी आणून घेईन एखाद मूठ भाजी. चल ना तर बाबा, तुला का नाही म्हणते का? जेवढा हरभरा खुडू ना तेवढे चांगले 5 वरे फुटतात. हरभरा नाही खुडला ना तर असं सरळच तो जाते. हरभरा खुडणे फायद्याचेच आहे. चल मग येऊन जाऊ पटकन वावरातून. मग वेळ राहील तर चालले जाऊ वाप्यावरती. हो ठीक आहे ना ताई, तशी करू. नाही राहील वेळ तर मग उद्या होईल कचरा काढून. चल ना तर मग इंदू, आताच जायचं आहे ना? हो शांतताई, आताच जाऊन येऊ पटकन. मग मला नाश्त्याचा बनवायचा आहे ना. हो का, बनवून राहिले त्या नाश्त्यामध्ये? चिवडा बनवणार पोह्याचा, आणि शांतताई ड्रायफ्रुट्सचे लड्डू बनवणार आहे. हो, थंडीमध्ये ते चांगले होतात. हो, 8 दिवस झाले घेऊन आणून झाले आहेत. म्हटले बनवूनच कशाला ठेवू, जेव्हा जाणं होईल तेव्हा बनवणार. बनवून ठेवली असते ना, तर आमच्या इथे हे दररोज एक उडवून टाकला असता. इंदू, कसे बनवतात बाबा लड्डू ड्रायफ्रुट्सचे? सोपंच आहे ना शांतताई, थोडासा मेहनत लागते. आपलं हे काजू बदाम खजूर मनुका हे सगळे घेऊन टाकायच्या, त्याच्यातला बिया वगैरे काढून टाकायच्या. काजू बदाम पिस्ता अक्रोड यांना थोडा बारीक बारीक कुटून टाकायच्या. खजूर खारकला पण बारीक बारीक करून टाकायच्या. मग सगळे एकत्र मिश्रण करायच्या आणि बनतात मग लड्डू. असं का? हो, बारीक बारीक कुटलं की बनून जातात. एक काम करायला शांतताई, सामान बोलवून टाकाल, मग बनवून देईन मी एखाद्या दिवशी. हो इंदू, बनवून देशील. नाही तर मग आज बनवणार आहे तर मग येऊन जाल घरी, बघाल कशी बनवते तर. नाही इंदू, आता आज तर नाही वेळ आहे. आता वावरातच जायचं आहे हरभऱ्याची भाजी खुडायला. तिकडून आला की कुठं दिवस राहील जास्त. मग मी सामान बोलवीन, मग बनवून देशील. ठीक आहे ना शांतताई, बनवून देईन. नाही म्हणतात की नाही थंडीमध्ये खावा म्हणून. हो ताई, पौष्टिक आहे ना, थंडीमध्ये खावा नाही तर का. खूप जोरात भूक लागली आता. इकडेच डब्बा आणायला सांगायला पाहिजेत होता शांताला.
घरी जा अजून या. त्याच्यापेक्षा मस्त इकडे जेवण केलं असतं, थोड्या वेळ बसलो असतो आणि आपल्या कामाला लागलो असतो. अरे वा, शांता आता डब्बा धरून येऊन राहिलेला. बरं झाला शांता आणली तर डब्बा. खूप भूक लागली होती. आता विचारच करत होता घरी यायचा. तू तर म्हणत होती ना की नाही येणार वावरात म्हणून. हो नाही येणार होती मी वावरामध्ये. मग वाटलं असेल की जाऊ दे बाबा, भूक लागली असेल, नेऊ दे डब्बा, हो ना. नाही हो, नाही आली असती मी. हे नाही का इंदू, ते आली घरी म्हणायला बसली हरभऱ्याची भाजी खुडायला जाऊन का म्हणून आली मी. का म्हणते हरभऱ्याची भाजी खुडायला आली? पागल आहे का? आता का हरभऱ्याची भाजी खुडायची जोगती झाली का? तुझ्याही काही समजत नाही शांता. अहो बोमला नको ना. का बोंबला नको म्हणते? आता 8-10 दिवस काही हरभऱ्याची भाजी खुडायला येत नाही, 15 दिवस म्हणायला पाहिजेत होता ना की 8-10 दिवसाच्या नंतर मग जाऊ म्हणून खुडायसाठी हरभऱ्याची भाजी. नाही, तुला तर का नाही म्हणता येतच नाही. अहो ऐकून तर घ्या आधी, मार बोंबलून राहिले कसे तर. ते इंदू ना उद्या चालली माधुरीच्या गावी. माधुरीला ना हरभऱ्याची भाजी आवडते. तर सरपंच भाऊनी म्हणते की शांताराम भाऊच्या वावरातला हरभरा आलाय म्हणून ते घरी आली. आता म्हणला आली तर वाढला ठिकाणचा थोडासा तोडून घेऊ. आता पोरीच्या गावी नेता आहे ना तोडून. नाही कशी म्हणली असते सांगा, तुम्हीच सांगा. घरच्यासाठी म्हणलं असतं तर म्हटली असते मी का थांब ना आता 10 दिवस 8 दिवस. असं का? माधुरीसाठी आहे का? ठीक आहे मग. अरे तुम्ही तर तिघे जणी दिसले ना. अहो कोणता होती घरी तर कोणताही आली. आता वाढल्या ठिकाणचा थोडासा तोडून मोठ जास्त नाही. आणि हरभरा खुडल्या नाही अजून पाचरा येते चांगला. फायद्याचाच आहे हरभरा खुडणे. हो माहित आहे. मग ऐकून नाही घेत काही नाही, बोंबलाचं काम करता. आता आवाज गेला असेल तर आवाज जाते. एवढा ओरडलो खरं, काही सांगते. घ्या डब्बा घ्या, जेवण करून घ्या. मी जाते तिकडे भाजी खुडायला हरभऱ्याची. हो जा तुझ्या. शांतताई छान हरभरा आलाय तुमच्या वावरातला. आता वापलाय मस्त. हो यावर्षी छान हरभरा वापला वगैरे म्हणा. मी म्हटली यावर्षी हरभरा फोकीव नका करू म्हटले, नांगरटेच करा म्हटले. फोकीव हरभरा गेला तर एक इकडे एक तिकडे एक कुठं दाट ना कुठं पातळ असा वापते. हो ना, नांगरटेच चांगला होते. आता छोटा आहे म्हणून हे जमीन दिसत आहे. आता बघा 15 दिवसात नाही तर एकही जमीन नाही दिसणार. हो आता अजून रजा वगैरे मारावं लागेल ना. रजा एकही वेळा नाही मारले का? नाही, एक वेळ झाला खात मारून. शांतताई तुम्ही हरभरा खुडत नाही का? बाया करून मस्त खुडून घ्यायचा हरभरा आणि विकायचा. मस्त भाव आहे आता हरभऱ्याच्या भाजीला. कोण नेईल इंदू विकायसाठी? शांताराम भाऊ नेतील ना. कोण नेईल म्हणजे? नाही नेत ना ते. विकायला नेणारे पाहिजेत. आता गावामध्ये विकायला नेईन तर किती विकणार आहे? शांतताई गावात नाही घेत. गावात घेतच नाही. तुमच्याजवळ भाजी दिसेल की नाही आता विचारतील भाजी खुडायला येईन का म्हणून. आणि मूठ 2 मूठ घेऊन जातील खुडून वाटल्यास. नाही तर काय इंदू, तसंच राहते. कोणी नाही घेत. येतो म्हणलं भाजी खुडायला तर नाही थोडी ना म्हणणार आहे मी. चांगला आहे ना मग खुडून होते भाजी. हो रोजी नाही द्यावं लागत आणि भाजी खुडून होते. घेऊन जातात आपापल्या घरी त्या भाज्या. बरोबर इंदू कोणता बरोबर खुडा बाबा. काऊन ताई? काऊन बरोबर खुडा म्हणून राहिली? अळ्या बिड्या आहेत का हरभऱ्यावर? नाही अळ्या वगैरे नाही पडल्या. बरोबर खुडा म्हटली. खार राहते, अंग खाजवते मग. हो ताई, अंग तर खाजवायला बसला. मस्त सर्ट बिर्ट घालून यायला पाहिजेत होता. हरभऱ्यावर खार तर राहते. हो ना शांतताई, मलाही खाजवत आहे बाबा. असं वाटत आहे की खाजवतच राहावा. खाजवू नका. पटपट खुडा ना मग हातपाय धुवून घ्या. हो घरी गेल्यावर तर आंघोळच करावं लागते का? मी तर जाईन ना घरी, आंघोळच करीन ना ती. मस्त कोवडी आहे हरभऱ्याची भाजी. एकही वेळा फवारणी नाही केलं का ताई? नाही ना, कोणता फवारणी नाही झाली आहे. चांगला आहे बाबा. मग फवारणी बी झाल्यानंतर बेकार आहे नेणे भाजी. फवारणी करायचीच नाही ना शांतताई? नाही इंदू, फवारणी केल्याशिवाय होतच नाही. फवारणी केला तर चांगला फूल येते. हो ते तर आहे म्हणा, फवारणी केला तर चांगला फूल येते म्हणा. हो घेंगऱ्याला पण घोंग वगैरे नाही लागत, पोचट नाही पडत, म्हणून फवारणी करणे आवश्यक राहते. तरी ना घरी गेल्यानंतर चांगली भाजी झटकून घ्याल. सांगता नाही येत, 1 अर्ध्या पडल्या असतील अळ्या तर. हो शांतताई, मला तर वाटते असेलच अळी म्हणून. हो असू शकते 1 अर्धी अळी. आमच्या इथल्या आई म्हणतील वाप्यावर गेली तर पक्कीच राहिली म्हणतील तिकडेच. सांगितली असतील ना तू कचरा काढायचा आहे म्हणून? हो सांगितली तर होती म्हणा. झाला आता जाऊनच नाही का? हो आता पटपट भाजी खुडला की जाऊन ना. मलाही घरी जाऊन कामच आहेत. नाश्ता बिस्त्याचा बनवायचा आहे अजून. पण काही म्हणा शांतताई, नातवाला भेटायला जायची खुशी वेगळीच राहते. यांनी सांगितलं ना की जाऊ म्हणून, तेव्हापासून ना अशी स्फूर्ती आली नाही अंगामध्ये. हो सरपंच ताई बरोबर म्हणता. आता आमच्या इथले पिंकी गुड्डी येतात ना, फोन करतात मम्मी येत आहोत म्हणून. तर असं वाटते त्यांच्या आवडीचं सगळं काही बनवून ठेवावा. हो बरोबर ऐकून तर वाटतेच तसा.
आणि सरपंच ताई, तुम्ही पण आता मोदीला आवडते म्हणून हरभऱ्याची भाजी खुडायला आले. शहरात तर सगळ्याच गोष्टी मिळतात पैशाने. कोणता विकत घेऊन भाजी आणणे ना, आता हे हिंदू स्वतःच्या हाताने खुडून नेत आहे भाजी आपल्या पोरीसाठी. याच्यामध्ये फरक आहे का नाही? अहो तेच तर म्हणतो ताई, माधुरी खुश होऊन जाईल एकदम. माझ्या मम्मीने माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी आणली म्हणेल. हो हो हो, माधुरी ना एकदम खुश होईल हरभऱ्याची भाजी बघून. कोणता? आमच्या इथली माधुरी आणि तुझ्याकडली पिंकी, दोघी जणी भाज्या आणायला जात होत्या तरी. ज्यांच्या वावरात दिसला हरभरा तिथलीच खुडून आणत होते, माहित आहे ना तुला? हो हो, आमच्या इथली पिंकी ना खूप आठवण करते माधुरीची. एक वेळा तर मंजुळा काकू घरापर्यंत आल्या होत्या, तुमच्या इथं आल्या होत्या वाटते. हो बाबा, आमच्या घरी आल्या होत्या, वावरातली भाजी खुडून आणला म्हणत होते. मार सुनावला होता मंजुळा काकूंनी. आता सून आली तेव्हापासून मंजुळा काकूच्या स्वभावामध्ये फरक दिसते नाही शांतताई? हो बाबा, आता बदलावा तर लागेलच. सुनेसमोरही तशी वागतील का? हो हो, आता सुधारल्या. बाप रे बाप, तेव्हा एका भाजीची भाजी आणलं होतं माधुरीनं. आता म्हणत होत्या काकू आपल्या पोरीला सांभाळा, असं कोणाच्याही वावरातली भाजी खोडून आणते. बापरे बाप, का बोलल्या होत्या नाही? हो ना, आमच्याही घरी आल्या होत्या बाबा. मी मग माधुरीला रागवली. मी म्हटलं अशी भाजी नको आणत जाऊ कोणाच्याही वावरातली म्हटलं. विचारत जा म्हटले, ना आणत जा म्हटले. उलटा तर चांगला आहे हरभऱ्याची भाजी खोडणे. चांगले पाचरे फुटतात, चांगले झाडाला पाचरे येतात. जेवढी हरभऱ्याची भाजी खुडेल तेवढाच चांगला आहे. मग काकांना ना माहीत झालं असेल की हे घरापर्यंत गेली म्हणून, तर काकाजी खूप रागवले होते खरं काकूवरती. हा बरोबर आहे का तुझ्या म्हणून? हो, आमच्या इथं यांनीच सांगितलं की काकू आल्या होत्या आणि ह्या पोरींनी भाजी आणला खुडून हरभऱ्याची, तर मार ओरडत होत्या म्हणून. हो तसा काही नाही, ते काकू ना हरभऱ्याच्या भाजी खुडून बाया करून खुडत होती आणि विकत होते म्हणून रागवले ते. हो बोलली होती ना मी, पैसे पाहिजेत का म्हटली होती. मी पण काही मागे पुढे नाही बघितली. सांगा म्हटली, हे एवढी भाजी खुडून आणल्या म्हटली माधुरीनं, किती पैसे पाहिजेत म्हटले तुम्हाला. मग कुठं नरम पडले आणि म्हणायला बसले. नाही नाही म्हणते, पैसे वगैरे नाही पाहिजेत म्हणते, पण विचारायला पाहिजेत होता म्हणते का काकू मी भाजी तोडू का म्हणून. अच्छा,